नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. शुगर जास्त ही वाईट आहे आणि कमीसुद्धा वाईटच आहे. ओके, कमी शुगर असली लेस दॅन 40 काय म्हणायचं mg इन आवर बॉडी, तर ऑब्व्हियसली तुम्हाला चक्कर येते, स्वेटिंग होतं, हेडेक होतं, पल्पिटेशन होतं आणि ऑब्व्हियसली संबद्ध तुम्ही बोलायला लागता आणि त्याच्यामुळे फिट्स आणि अनकॉन्शियसनेस होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ज्यांना शुगर कमी व्हायची शक्यता आहे किंवा ज्या अवास्तव गोळ्या घेतात आहेत त्यांनी स्वतःच्या खिशामध्ये नेहमी चॉकलेट ठेवायला पाहिजे असं सांगतात. ओके, आणि ऑब्व्हियसली यू हॅव टू टेक केअर ऑफ ऑल युअर ऑर्गन्स. जे किती ऑर्गन्स आहेत, परमेश्वराने काय शरीर बनवलं आहे आणि कसा तो प्लॅन चालतो याचा तुम्ही जरी विचार केला 1 मिनटं तरी तुम्ही थक्क होऊन जाल. राईट, तुम्ही अनकुक्ड काहीतरी खायला पाहिजे रोज. म्हणजे काय म्हणायचं, सगळं कुकिंग न करता सॅलड्स आणि फ्रूट्स जे अनकुक्ड असतं आणि नॅचरल जे असतं ते फ्रूट्स आर नॅचरल फूड, त्यामुळे सगळ्यात बेस्ट. ओके, आणि शिजवायला लागत नाही नॉर्मली. किंवा खजूर असतं, ऑरेंज असतो, कोबी, पालक. ओके, याची तुम्ही पचडी खाऊ शकता विच इज गुड फॉर द हेल्थ. ओके, 40 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन्स तुम्ही रोज घ्यायलाच पाहिजे, अदरवाईज किडनी ओव्हरलोड होऊ शकते. त्यामुळे प्रोटीन म्हणून खाऊ नका, किडनी ओव्हरलोड होते. ओके, टेक लिमिटेड पालक, ईट गार्लिक आणि काकडी और ईट पपया एव्हरी अदर डे. ओके, किडनी फेल्युअर टेक्स 30 इयर्स. आपल्याला वाटतं की काय मला काय होतं, रोज मी सॅलड खातो आहे, 30 वर्षानंतर तुमची किडनी फेल होते. ओके, हे मी बघितलेलं आहे स्वतः विदिन आवर रिलेशनशिप्स. मधुमेह, हाय BP किंवा फॅट, ओके, नॉर्मली टुगेदर येत असतं. स्टॉप इटिंग सॉल्ट. गार्लिक इज व्हेरी युजफुल फॉर हाय BP. ओके, आणि दम लागतं त्यांना गार्लिक खूप उपयोगी असतं हार्टबीट, नाडी आणि गॅसेससाठी. फायबर्स, ओके, तंतुमय पदार्थ हे पण खाणं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण ते आपल्या इंटेस्टाईनमध्ये पाणी होल्ड करतात. दे होल्ड वॉटर, त्यामुळे आपले जी एक्सक्रिशन असतं ते स्मूथ होतं. आणि फायबर ऑल्सो हेल्प्स टू रिड्यूस द शुगर. प्रोटीन्स इज इंजिनियर ऑफ द बॉडी, म्हणून ते वाटेल तेवढं खायचं नाही. ओके, 30 ग्रॅम प्रोटीन. म्हणजे तुम्ही वाचता, हेल्थ पुस्तकं वाचत जा, जशी तुम्ही मार्केटची पुस्तकं वाचता तशी हेल्थची पुस्तकं पण वाचा. मराठीत अवेलेबल आहेत, इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत. सगळ्यात बेस्ट आहे तर रुजुता दिवेकर. ओके, आय विल रेकमेंड टू यू. किंवा वर्षा जोशी म्हणून यांचं पण पुस्तक आहे, मेथड्स ऑफ कुकिंग. ओके, आयडियली काय म्हणायचं, मधुमेही मॅन हॅज टू वॉच कॅलरीज वेल असं म्हणतात. पण तुम्ही कॅलरीज वॉच करण्याच्या ऐवजी तुम्ही व्हॉल्यूमवर जर जोर दिला तर ऑब्व्हियसली तुम्हाला जास्त पटकन कळेल. ओके, आणि फॉर 60 kg वेट मॅन, ओके, 1800 कॅलरीज इन अ डे इज मोर दॅन सफिशियंट. ओके, म्हणजे 900 आणि सकाळी 900 संध्याकाळी. ओके, त्यामुळे तुम्ही आणि काही काही गोष्टी आपल्याला संस्कृतीत सांगितलेल्या आहेत. दाण्याचा लाडू खा. ओके, पण किती खा, मे बी अल्टरनेट डे तुम्ही एक लाडू छोटा खाऊ शकता, पण दाण्याच्या लाडूमध्ये दाणे आणि गूळ, किंवा लहानपणी आपल्याला काय म्हणायचं गूळ खोबरं द्यायचे, दॅट इज ऑल्सो व्हेरी पौष्टिक. ओके, नंतर पंचामृताचे तर काय सांगायचं, पंचामृतामध्ये सगळंच आहे. तुम्ही जर रोज पाववाटी पंचामृत स्वतः करून घेतलं की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पंचामृत काय काय असतं त्याच्यामध्ये, ते सगळे पंचामृत इज इक्वल टू पंचामृत. त्यामुळे आपल्याकडे पूजेसाठी पंचामृत करतातच करतात. तर तुम्ही हे सुद्धा एक